जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र। मी अण्णासाहेब पवार धाराशिव जिल्ह्यातून NTVच्या माध्यमातून आपल्या समोर येतोय। जी महाराष्ट्रामध्ये घटना झालेली आहे, मसाजोगचे सरपंच आमचे बंधू संतोष देशमुख यांची हत्या, आणि या हत्येच्या मागचे सूत्रधार अख्ख्या महाराष्ट्राला कळलेले आहेत। आणि त्या सूत्रधारांना नैतिकता म्हणून राजीनामा दिलेला हा कोण? धनिया मुंडे। अरे नैतिकता काय तुझी आम्हाला कळलेली आहे, तू काय आहे ते महाराष्ट्राला लक्षात आलेला आहे। तुझी नैतिकता नाही, तुझी नैतिकता असेल तर तू आता सध्या आमदारकीचा राजीनामा दे। आणि या महाराष्ट्राचे गृहमंत्री मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तुम्हाला विनंती आहे, दोन्ही उपमुख्यमंत्री तुम्हाला विनंती आहे, धनंजय मुंडेला ह्याचा राजीनामा घ्या। आणि जसा सर्वसामान्याला कायदा कुणाच्या घरचा नाही, कायदा सर्वांसाठी समान आहे, तशी ह्याला वागणूक द्या आणि ह्याला सजा झाली पाहिजे। आमचा बांधव यांनी या ठिकाणी मारला गेलेला आहे। आमची तळमळ एवढीच मराठा समाजाची, एक मराठा बांधव म्हणून उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामधून बोलतोय की या धनंजय मुंडेला, याचा सूत्रधार धनंजय मुंडे आहे, हे वाल्मिक कराड आहे, यांना सजा झाली पाहिजे, हे फाशीवर लटकले पाहिजेत। जर असं तुम्हाला 15 दिवसाचा कालावधी देतो, या बड्या धनंजय मुंडेला जर तुम्ही शिक्षा नाही दिली तरी मराठा बांधव म्हणून अण्णासाहेब पवार धाराशिव जिल्ह्यातून बोलतोय, याची पुढची भूमिका मी टोकाचा पाऊल उचलेल। मराठा बांधवांना विनंती आहे की आपण एक झालं पाहिजे, ही हुकुमशाही उलटून लावली पाहिजे, यांची गुंडगिरी संपवली पाहिजे। का की आपला एक बांधव यांनी घातलेला आहे, तो मरताना पाणी मागत होता, माझ्या लेकरा बाळासाठी मला जीवन ठेवा म्हणत होता। या लोकांनी लौकिक शंका त्यांच्यावरती केलेली आहे, या लोकांना तडपून मारलं पाहिजे अशी माझ्या सर्वच मराठा बांधवांना विनंती आहे। आपण एक झालं पाहिजे, आपण एकजुटीने लढलं पाहिजे आणि ह्यांना सजा झाल्याशिवाय आपण थांबणार नाहीत। एवढंच या ठिकाणी बोलतो। जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज।